नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 23 सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात अल्कोकेमच्या दूषित पाण्यामुळे भडगाव ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका, पशुपक्षी आणि जमिनीचं आरोग्यही धोक्यात. कंपनीवर ठोस कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबणार. अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. चंदगड मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार देण्याची मागणी. विद्याधर गुरबे यांनी केली. आमदार राजेश पाटील यांच्यावर जोरदार टीका. विनायक पाटील यांचा उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा इशारा. तत्वनिष्ठ आणि स्वाभिमानी मराठी बाण्याच्या समरजित राजेंची विधानसभेत निवड होणं गरजेचं. पिंपरी चिंचवडमध्ये कागल गडिंग्लज उत्तूरकरांशी खासदार सुप्रिया सुळे यांचा संवाद. समरजित राजेंनी कागलसाठी नवीन संधी निर्माण करण्याचं ध्येय ठेवलं. मानसिंग खोराटे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध. चंदगडच्या सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी पाण्याच्या मुद्द्यावर संताप. शिंदोळी ते डॉल्फिन सभागृहापर्यंत पायी निषेध मोर्चा. त्र्यंबोली देवी मंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मंदिर सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ. मंदिर परिसराच्या विकासासाठी 10 कोटींचा आराखडा तयार. मंजुरीसाठी प्रयत्नशील. उत्तूर स्वतंत्र तालुक्याच्या मागणीला मोठा जोर. स्वतंत्र तालुक्यासाठी सह्यांची मोहीम झाली सुरू. नागरिकांचा मोठा प्रतिसाद. हजारो सह्या शासनाकडे पाठवण्याचा निर्धार. दररोज स्वच्छ पाणी पुरवणार आणि कचरा उचल देखील करणार. आजरा शहर अन्याय निवारण समितीच्या आंदोलनानंतरच्या चर्चेला यश. प्रशासन विचारत नाही पण कोट्यावधींचा विकास निधी मिळणार असल्याची माजी नगरसेवकाची स्पष्टोक्ती.